उज्जैनला आहे ना तसंच्या तसं देखावा नाही जे काही आहे. 2 गणपतींचं दर्शन झालं आणि आता पोटपूजा. एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी चालले गणपती दर्शन करायला. कुठे? मुंबईतले गणपती बघायला, म्हणजे जे मोठे मोठे गणपती आहेत ते बघायला. मी लॉकडाऊनमध्ये गावी होते आणि मग तेव्हापासून मी सगळे गावच्या गणपतींना, म्हणजे जेवढे पण लॉकडाऊनच्या नंतर गणपती फेस्टिवल आला तेव्हा मी गावीच होते आणि मुंबईमधले गणपती मी बघितलेच नाहीत त्यानंतर. आणि यावर्षी मी मुंबईत आहे, त्यामुळे मी मुंबईची गणपती तर बघितल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी आज जाते गणपती बघायला. तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि माझ्यासोबत गणपती दर्शन करा. चल बैठूया तिकडे, गणपती दर्शन करूया. हा बलून आहे ना कुकीने लावलाय, त्यामुळे त्याला इग्नोर करा. कुकी गेले गावी गणपती बघायला, पण मी इथे म्हणजे ती नाही आहे तर माझं टाइमपास होत नाही आहे आणि मला तिची खूप आठवण येते. तर मी आज चालले गणपती बघायला आणि मग किती वेळ बोलले ना गणपती, ते एक्साइटमेंट आहे. गणू माझा फेवरेट आहे यार, म्हणजे तो माझ्या मित्रासारखा आहे, म्हणून मग त्याला बघायला मला जावंच लागणार ना. तर मग गणूला भेटूया तिकडे वेगवेगळ्या रूपात. तर चला माझ्यासोबत गणपती दर्शन करायला. टाटा. तर मी निघाली ट्रेनमधून गणपती बघायला. लोकल म्हणजे मुंबईकरांची जान, आणि लोकलमधूनच प्रवास करायचा होता. गणपती बघायचं म्हणजे स्वतःची गाडी घेऊन म्हणजे मूर्खपणा. तर मी पहिला जाणार आहे गणेश गल्लीचा गणपती दर्शनाला. आणि ही जी बाजूला लाईन दिसते ना, जी पुढे पुढे चालले, ती आहे पासवाली लाईन आणि मी आहे ती जनरल लाईनमध्ये, कारण की मला जायचं नव्हतं पैसे भरून. पैसे भरून दर्शनाला गेले म्हणजे वेडेपण असं मला वाटतं. पैसे तर आहेत माझ्याकडे, पण मला असं नाही जायचं आहे. मला लाईन लावूनच दर्शन घ्यायचं होतं. आता थोड्याच क्षणात मुखदर्शन होणार आहे. गणेश गल्लीच्या बाप्पाबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे मंडळाची. गणेश गल्ली मंडळाने ना स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना त्यांच्या हक्कांसाठी प्रेरित करण्यासाठी 1928मध्ये उत्सव सुरू केला. 1977मध्ये त्यांनी 50व्या वर्षात प्रवेश केला. तर आता दर्शन घेणार आहे आम्ही गणेश गल्लीचं. आम्ही म्हणजे मी. तर जे उज्जैनला आहे ना तसंच्या तसं देखावा नाही जे काही आहे. उज्जैनला तरी नाही जाता आलं, पण इकडे तरी आहे. आणि असं म्हणतात की संपूर्ण महाराष्ट्रात आहे ना जी पहिली मोठी मूर्ती जी स्थापना करण्यात आली ना, ती गणेश गल्लीची होती, जी होती 22 फुटाची. आणि हा देखावा बघून तर मी पागलच, म्हणजे वेडीच झाली. मला ना खरोखरच असं वाटत होतं की मी उज्जैनलाच आले. खरंच आपल्या देशात बरेच लोक धार्मिक आहेत आणि त्यांच्या वेळेमुळे किंवा कामांमुळे त्यांना पवित्र स्थळांना भेट देता येत नाही. म्हणून ह्या मंडळाने काय केलं, दरवर्षी एका मंदिराची प्रतिकृती बनवून लोकांना आपली संस्कृती आणि वारशाची जाणीव करून दिली. हा अनुभव खरंच खूप छान होता, मला तरी वाटला आणि तुम्हाला देखील वाटेल. आणि जसं मी पुढे जात होती तसं मला हे मंदिर खरंच वाटत होतं. मी हात लावून सुद्धा बघत होती आणि मी हात लावून बघत होती म्हणून मग समोरचे जे माझ्या समोर जे चालत होते ना, ते सुद्धा हात लावून बघत होते. म्हणजे आम्हाला खरंच वाटत होतं की आम्ही खरोखरच्याच मंदिरामध्ये आलो आहे. इतकं सुंदर करतात ते लोक की रिअलच वाटतं. असं वाटत नाही की ही प्रतिकृती आहे आणि खोटं काय आहे. हे आहे पिंड आहे. खूप छान वाटत होतं मला तरी. मस्त अनुभव होता आणि असं वाटलं की बरं झालं मी आली आणि मी दर्शन घेतलं गणेश गल्लीच्या बाप्पाचं. मी खरं तर बाप्पा नाही म्हणत, गणू म्हणते. आणि बाहेरून जितकं सुंदर वाटत होतं तितकंच आतून सुद्धा. ह्या 2 अशा रांगा तयार करण्यात आल्या होत्या, एक चरण दर्शनाची आणि एक मुखदर्शनाची. मी गेली होती मुखदर्शनाला आणि
मला मिळालं मुखदर्शन. आणि आता फायनली पोहोचलोय. चला पुढे चला. आणि गणूचं दर्शन म्हणजे गणेश गल्लीच्या गणूचं दर्शन करून मी बाहेर पडले. जसं हे सगळं मार्केट मला दिसलं. मी काही खरेदी केली नाही कारण की मम्मी ओरडणार होती. आणि मग थोडं पुढे गेल्यावरती लालबागचा गेट दिसला. मी लालबागच्या राजाला शेवटी जाणार होते म्हणजे. आणि गेट खूप सुंदर बनवला होता. बघा ना, असं वाटतंय की असं राजा महाराजांसारखं वाटत होतं. असं वाटतंय राजमहालच आहे. आणि मस्तच बनवलं होतं. आत्ता मी जाणार आहे चिंतामणीचा चिंचपोकळीचं चिंतामणी बघायला. तर बघूया. ध्यानीमणी चिंतामणी म्हणत मी चिंचपोकळीच्या दर्शनाला म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला गेली. कसले कडक लाइटिंग केलंय ना, मला पण आवडलं. आता मी चिंतामणीच्या गणूविषयी थोडंसं सांगणार आहे. म्हणजे हा गणू आणि तो गणू असं काही नसतं, सगळे गणू एकच असतात. पण मूर्त्या वेगवेगळ्या असतात, मग बघायला पण मज्जा येते ना. ही होती गर्दी अवाढव्य. माझ्या एक्सप्रेशनवरून कळलंच असेल. तर चिंतामणीचं काय वैशिष्ट्य आहे, चिंतामणीचं आगमनच एवढं भारी होतं की अख्खी मुंबई नाही तर बाहेरची जे शहरं असतात ना तिकडची लोकंसुद्धा आवर्जून बघायला येतात. हे मंडळ 1944 साली म्हणजे त्याचं महोत्सव साजरं करण्यात आलं, रौप्य महोत्सव. आणि 1956 साली मंडळाची घटना तयार करण्यात आली आणि चिंचपोकळी गणेशोत्सव हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ हे नामकरण करण्यात आलं. आणि याचा हेतू असा होता की फक्त गणेशोत्सव ची वर्गणी एकाच वर्षात घ्यायची आणि वर्षभर सामाजिक कार्य सुरू ठेवायचं, असं या मंडळाचं ध्येय होतं. आणि माझं दर्शन झालंय. अशी सुंदर मूर्ती तुम्ही पण बघाल, किती सुंदर होती ना. आणि मूर्त्या सगळ्यात छान असतात. 2 गणपतींचं दर्शन झालं आणि आता पोटपूजा. तर आता मी चालली आहे काळ्या चौकीचा गणपती बाप्पा बघायला. तर त्याची खासियत मी सांगेनच जेव्हा बघणार ना तेव्हा. तर सन 1956 साली काळ्या चौकीच्या गणूची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात ना छोटासा मंडप उभारून 3 ते 4 फूट उंचीची मूर्ती आणून उत्सव साजरा करण्यात येत असे. पण काही काळाने मूर्तीची उंची वाढवण्यात आली. आणि मंडळाची खासियत अशी की तुम्ही बघू शकता केवढीशी गल्ली आहे ना, म्हणजे केवढीशी जागा आहे. आणि जागेची कमतरता असून देखील हे मंडळ सहजरित्या एवढ्या लहान जागेतून मूर्तीची स्थापना करतात, म्हणजे कमालच म्हणता येईल. फक्त या छोट्याशा स्वयंसेविकेकडे बघा, लक्ष द्या फक्त. मला खूप भारी वाटली ती. आणि बॉटल लकी डे ना, म्हणजे मला आरती मिळाली. आणि मी ना एक रील बघून आलेली फक्त, आणि त्यामध्ये एका मुलीला ह्याच गणपतीची आरती मिळाली होती. आणि माझ्या मनात हे चालू होतं की मला एका तरी देवाची आरती मिळालीच पाहिजे. आणि मला ह्या गणपतीची म्हणजे या गणूची आरती मिळाली. यानंतर अजून काय अपेक्षा करू शकते. आणि आता चालले मी तेजूबाईचा गणपती बघायला. आवाज गेला माझा. आता 4था गणपती बघायला चालले मी, जो आहे माझ्याच नावाचा तेजू काय गणपती. मला माहिती आहे पानसट होता, पण माझा आवाज का बसतो मला कळतच नाही आणि घामसुद्धा आलाय. तर हा गणपती करून मी घरी जाणार आहे. तर तेजूकाया गणपतीची स्थापना ही 1967 साली झाली. आणि तेजूकायाचा गणपतीसुद्धा खूप प्रसिद्ध आणि म्हणजे मोठ्या गणपतींमध्येच मोजला जातो. गणूचे कान खूप सुंदर होते, असे मोठे मोठे. आणि गाय बघा ना
कशी डुलते, एकदम खरोखरचीच वाटत होती. धोतर, हिरवं धोतर खूप छान दिसत होतं. मी थोडं पुढे गेल्यावरती माझी नजर या गणूवर पडली आणि मी त्याचं सुद्धा दर्शन करून घरी निघाली. आणि खूप दमलेले मी, आता काहीच बोलायची ताकद नव्हती, पाय खूप दुखत होते. पण अनुभव आणि खुश पण खूप होते कारण की दर्शन मिळालं. बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.